नको ऑर्डर काढलेली पावती कोण ग्रामपंचायतला फुकट कोण तुमचा नातेवाईक आहे कोण सासरा आहे तुम्ही त्याचे जावाय. चला विकास पावते. आज ग्रामपंचायत परिस्थिती अशी कर्मचारी पगार नव्हत गावातले तुमच्याकडे लोक समस्या घेऊन तुम्ही काय म्हणतात पैसे नाहीत ग्रामपंचायत. आज जर असे पैसे जमात नाही केले फुकट बिल्डरांना कनेक्शन द्यायला गेले ग्रामपंचायत चालणार कशी? चालत नाही ना ग्रामपंचायत. उद्या लाईट कनेक्शन कट केलं तुलसीवाल्यांना 25 कनेक्शन कुठले आणायचे तर त्याने आपल्याला योजनेचे प्रयोजन द्यायला पाहिजे. काय काय दिली ट्रान्सफॉर्मर केला ते लाईन त्यांनी केला आमदार साहेबाच्या निधीतनं आलाय तो त्यांनी केला तर काय संबंध आला? त्याला 25 कनेक्शन द्यायचे. मला राजबागला द्या उद्या मी तुम्हाला 2 लाख मदत करतो तिथं लाईट बिल भरणारला थोडी 2 लाखाची मदत करतो. मला 16 कनेक्शन द्या 16 बिल्डिंग आहेत माझ्या द्या लिहून आता. तिथं बिल्डिंग चालू आहे एकच बिल्डिंग रेडी आहे बाकीची बिल्डिंग कंस्ट्रक्शनला पाणी देतो तुम्ही. टॅप पण मारले 25 टॅप मारलेले तिथं 2ची लाईन सेपरेट दिली त्या बिल्डरला. नाही बघतो नाही मला उत्तर द्या तुम्ही आता. आज नेरळ ग्रामपंचायतला येत असता काही अहमदापुरात तिथले बिल्डर यांना 4 कनेक्शन दिलेले. 4 कनेक्शन दिले असताना मी ग्रामसेवक कार्यालयाला विचारणा केली बाबा एक कनेक्शन कुठल्या आधारे दिले. ममदापूरच्या बिल्डरांना पाणी 4 वर्ष पूर्वीच बंद केलेलं आहे. गाववाल्यांना तुम्ही द्या पण बिल्डरांना देऊ नका. नेरळला पाणी पुरत नाही. त्यांनी 1.25 महिन्यापूर्वी 4 कनेक्शन दिले. त्याच्या मालकाला आम्ही टेलिफोनद्वारे संपर्क केला मोबाईलवर संपर्क केला. त्यांनी सांगितले त्यांना आम्ही 12.5 लाख रुपये दिले आणि बाकायदा मोटर लावून तो पाणी खेचतोय. इथे 12 रुपयाची पण पावती नाही. हे नाही सांगा मला उत्तर द्या तुम्ही. थोडं बोला बोला. नाही चौकशी तुम्ही सांगा. तुम्ही मला म्हणता काही यांचा संबंध आहे. फक्त ऑर्डर सही केले पैसे किती आले काय झालं तुम्ही मगाशी दुपारी उत्तर दिलं मला ते सांगा काही संबंध नाही. प्रशासन ग्रामपंचायत धमकाईला आणण्याचं कारण तुम्ही लोक आहेत. हे जर पैसे जमा जर झाले ना नेरळचं लय सुजलाम सुफलाम होईल. तुम्हीच पैसे खाता. आता तुम्ही तुलसीला 25 कनेक्शन दिले कुठल्या मार्गे दिले हो? हे तुळशी कनेक्शन बिल्डर आहे 1 नंबरवर. जे बिल्डिंगचं एकच बिल्डिंग झाले बाकीचं बिल्डिंग अर्ध 25 कनेक्शन दिले. 70 फ्लॅट तुम्ही नावा मोबदला केला. 4,90,000 रुपये घेतले. 2 लाखाची पावती आहे. एवढं होऊन 4 कनेक्शन त्यांना दिले मला. म्हणजे या याच्यातले चोर कोण येते? मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला मदत करेन पण जर तुम्ही असं करत असाल तर मी कोणच्या बापाला घाबरणार नाही. तुम्हाला कुणाला वर्ण प्रेशर आणायचं आहे ना आणा. नसल जमत ग्रामपंचायतला ताळे ठोका निघा. आम्ही चालू कशी चालवायची येते ना नेरळची सूचना जनता दाखवाल. आता तुम्हाला तुम्ही हे जर केलं नाही ना तर व्यवस्थित तुमच्या तोंडाला काळ्या भासला जीव लावणार नाही. मी हे तुम्हाला सांगतो. यानं पत्रकार म्हणतो तुम्ही यांना जरा प्रश्न विचारा. आणि तुलसी बिल्डरची बिल्डिंग फ्लॅट किती रेडी आहेत आणि कनेक्शन 25 कनेक्शन दिले. आज ह्या 25 कनेक्शनचा फटका मोहाचीवाडी आणि खंडा परिसरात लोकांना पाणी नाही भेटणार आहे. आणि या कनेक्शनचा वापर आता पाणी कंस्ट्रक्शन साठी होतोय. लोकांना पाणी मिळालं नाही. आज सामान्य लोक पाणी घराला मारत असेल तर त्यांना कारवाई करतात केसी करतात. आज हे बिल्डरला 25 कनेक्शन एका दिवसात. धनगर साहेब नेरळची परिस्थिती तशी तुम्हाला माहिती आहे खूप वाईट आहे पाण्याच्या बाबतीत. आजही भले 2 टाइम कुठे पाणी येत होतं काही दिवसांपूर्वी पण आज पुन्हा एकदा पाण्याची परिस्थिती खराब आहे. अजूनही काही भागामध्ये पाणी जात नाही. मग हे काय? मी आलो तेव्हा 1 टाइम पण पाणी पुरत नाही मला सांगा ना. मी तुम्हाला सांगतोय बघा तुमचे जे दलाल ठेवलेले ते जे सेटिंग करता हे अशा पत्र लिहून माझ्या नावाची बदनामी करून तुम्ही त्यांना मी सांगितलं म्हणून बदली करायला लावली. तुम्हाला कशाला तुम्हाला निदर्शन आणून दिलं नाही याच्यातला कोण चोर आहे इथं हे असं पत्र इथं मी व्हिडिओशी बोललोय. सगळे चेंज सांगितलं कारले मी नंतर सगळ्यांशी बोलले तेव्हा ते पत्र देऊ शकतो. टीम चेंज करायचा हा विषय नव्हता. साहेबांचा फोन आला तुम्हाला दिला फोन इथं तेव्हा व्हिडिओ साहेबांची का तुमचेच अधिकारी ग्रामसेवकांचा आज नेरळ मध्ये
42 कनेक्शन बिना पावतीचे दिले, ज्याला ग्रामपंचायतचा 1 रुपया निधी दिला नाही, ज्याला कनेक्शन फी पण दिली नाही, आणि ते पण 42 कनेक्शन फक्त बिल्डरला दिले. आज नेरळचा सामान्य नागरिकाला अर्धा इंचीचं कनेक्शन 10-10, 5-5 हजारच्या पावत्या पडतात, आणि या बिल्डरांना सर्वसामान्य पावती पण नाही पडली. 42 कनेक्शन एक फ्री का मध्ये पावती दिले. काय नाही भांडली? मी काय 1000 रुपयाची पावती असू दे, का पावती भांडली नाही 1 महिन्यात? मला तुम्ही त्याचं उत्तर 42 कनेक्शन मी फक्त फ्री मध्ये कनेक्शन दिले. साधारण विषय मोहाचेवाडीमध्ये टाकी आहे. आज मोहाचेवाडीतल्या राहत्या लोकांना पाणी नाहीये. तिथले लोक पाणी मागतायत आणि हे पाणी अजून रोज गोष्ट वाढली पाहतायत. जातात बोलून. कुंभेवरच्या आणि टाकीला मी तुम्हाला बंधारा बांधायला सांगतो, हे पाणी फुकट चाललंय, त्या टाक्याला पाणी नाही पुरत, तुम्ही अजून ती पोकले मागवत नाही, जेसीबी मागवत नाही. नाही, सांगा ना, आम्ही गाव इथला तुला पण सांगितलं कोणतरी माणूस आपला कोकण मधला इथला. एक मोटरचं बिल काढायला, मला मोटर दिली दसवाडीला, त्या माणसं माझ्या नावावरती अरे नाही, कोणी सांगितलं? नाही दिले पैसे, विचार तुम्ही त्यांना. अरे मी सांगितलं होतं तुम्हाला तसं काय नेऊन द्या त्यांच्याकडे घरी म्हणून. प्रत्येक गोष्ट भाऊसाहेब, एक मिनिट मला सांगाव, 12 वर्षापूर्वीचे अलंटीचे पैसे तुम्ही आज काढतात, हे कुठले धंदे आले? अहो, जे माल तुमच्या ग्रामपंचायत आला नव्हता त्याची पण बिलं काढतात तुम्ही. पुऱ्या सगळं 12-13 वर्षापूर्वीचे बिलं काढायला घेतले तुम्ही. नाही, नाही, नाही. अहो, चेक करा, आणा कॅशबुक, तुम्हाला दाखवतो कुठली बिलं काढली. अहो, जी बिलं कामं झालीच नव्हती त्या कामाचे. गंगार साहेब, जी कामं झालीत त्याची पण बिलं काढल्यात. आता आमच्याकडे पुरावा आहे. दाखवून दे. सांगा ना. 15 हेक्टर मध्ये कम से कम 12 ते 13 कामं अशी आहेत जी कामं ग्रामपंचायत झाली नाही यांची बिलं काढलीत. आणि एक काम तर असे स्मशानभूमीपासून ते गणेश घाटाच्या मागची बाजू तिथं 3 का 3.5 लाखाचा रस्ता येतो. त्या रस्त्याचं बिल असं केलंय की आमदार साहेबांच्या निधीतून आलेला रस्त्याचा फोटो लावलाय आणि पुढचा रस्ता झालेला दाखवलाय. असं खोटा बिल काढलाय. भाऊसाहेब, आता फायलानं पत्रकारांना पण बोलू द्या. ऐका ना, रेडी आम्ही चेक केलं ना. तो बिल काढला असेल तर तो डेप्युटी इंजिनियर तिथला जे येईल. अहो, ग्रामपंचायत त्याला मला सांगा, एक मिनिट ऐका ना, आमच्याकडे इंजिनियर आहेत. ग्रामपंचायत त्याला काय करते? ग्रामपंचायत ओव्हरक्वार्टर ग्रामपंचायत दाखला एकालाच मिळतो ना, एका जागचा दोघांना मिळेल का? एका नाही, नाही, दाखला नाही. एकच मिळेल ना ऐका ग्रामपंचायतीकडून. ना, आमदारांची पण पाठी लागली ना तिथे. आणि पूर्ण तो आता दाखला ग्रामपंचायत देते. मग ग्रामपंचायत जागेवर बघते ना, देते. भाऊ घेतल्यात ना याच्या साईडचे दाखले. इंजिनियरचा दाखला आहे तो तुम्ही ती फाईल आणून दाखवा, ती तुम्हाला दाखवतो. नाही, नाही, ठीक आहे, ठीक आहे, इंजिनियर देतो. चला, तुम्ही देत नाही तो विषय घ्या पहिला. तुम्ही बिल ग्रामपंचायत मग काढता, जाऊन रस्त्यावर बघा तर खरा तो रस्ता. मनपावडा ग्रामपंचायतने दिले. हे तर काम आहे ना तुमचं. तुम्ही डिपॉझिट कापून घेतात त्यांचे. हे लोकांचे हरामाचे पैसे खाता तुम्ही. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. नसेल जमत तर सोडून द्या. आज त्या ठिकाणी तुम्हाला एक ना अक्कलपट्टी कसली रस्त्याची करा. परिस्थिती बघा ना जाऊन. आणि रस्त्याची परिस्थिती बघा. अच्छा, एक मिनिट. आणि बघा भाऊसाहेब, प्रसाद साहेब, तुम्ही मला सांगा, या 4 कनेक्शन जे चोरून दिलेले घेतलेले बिल्डर त्याच्यावर काय कारवाई करणार? फौजदारी गुन्हा झाला पाहिजे आजच्या आजच. आणि तुम्ही पैसे काढे घेतले ते सांगा. तो डायरेक्ट सांगतोय तुम्हाला आदमी को पैसे नाही आम्ही, हे म्हणतात यांनी घेतली असती. 12.5 मग आम्ही समजा 12.5 लाख रुपये, 12.5 लाख रुपये कनेक्शनचे. आणि त्या बिल्डरनी 1 किलोमीटर वरनं लाईन खेचून आणली. तुम्हाला माहित होतं की नाही याबाबत? बरोबर तसेच आहे. आता जे प्रोजेक्ट प्रमाणे ते आपण करतो. इथं आल्यानंतर परिस्थिती आहे का? नाही, मग 1 महिना तुम्ही पावती भाड्याला टाईम का मला एका सांगा. बरं, 5,000ची पावती असते तर आम्ही मान्य करतो. मला बोलून जाणार त्यांचं उद्या थांबा. की इथं आल्यानंतर परिस्थिती वाईट होती. आपण लोकांकडे कोणाकडे काय सहकार्य घेऊन काय करून ती योजनेचा जुना पंप, नवीन ट्रान्सफॉर्मर, एलची लाईन, तिथल्या जुन्या ती DI ची लाईन 300 mm ची, या सगळ्या गोष्टी तिथं कोकण, या सगळ्या गोष्टीला लोकांना सहभाग लागला कुठं कुठं काय करून. तेव्हा ते एक टाइम पाणी गेले 10 वर्ष होतं, हे तर मान्य आहे. काहीच नव्हतं. काय आल्यानंतर सुधारणा करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या. त्या गोष्टीला काय धनगर साहेब, आज ती 42 कोटीची स्कीम कशासाठी आहे? ते स्कीम मध्ये सगळं आहे ना. या स्कीम मध्ये सगळं आहे. इन्स्ट्रुमेंट मध्ये ही ती कामं करणं, ती आपण ग्रामपंचायत तुम्ही लोकवर्गणी कशाला घ्यायला पाहिजे? ती स्कीम मध्ये गव्हर्नमेंट करते का? घालवतो नाही ना, तो गव्हर्नमेंट आम्ही मान्यच करू शकत नाही. आज 42 कोटीची स्कीम कशासाठी ती? नाही नाही नाही. सन्मान्य सदस्याने आणि पांढरपट्टे साहेबांची मिटिंग झाली, ते तिथं आले होते सन्मान्य सदस्य. तो जो ठेकेदार आहे ना, त्याच्या आतल्या माणसाने सांगितलं, रणजित सिंग ना, काम नाही करणार म्हणून डायरेक्ट त्यांनी सांगितलं. मला साहेब ते तुम्ही सांगा ना, तुम्ही ते दाखवासाठी ते 2 वर्ष म्हणजे तुम्ही आवळा देता ना कोला देता, हे आम्हाला शिकू नका. तुम्ही ह्या कनेक्शनचे पैसे एवढे भाडले का नाही ते मला सांगा. पाहुण्यांची कनेक्शन देताना सामान्य पावती फाडली जाते ना, कनेक्शन फी कंपल्सरी असते ना, ती तरी काय फाडली? आज फुकट कनेक्शन देता तुम्ही, द्या ना गावकीला फुकट कनेक्शन द्याल का तुम्ही? आज त्यांना 15-20 फेऱ्या मारायला लावता गावातल्या लोकांना, आणि बिल्डर आला का लगेच कनेक्शन देतात. त्या मीटिंग वेगळ्या ठिकाणी होत असते. पाणी नाही तिथे खड्डे खोदून पाणी साठवतात लोक नळातून.
तरी पाणी येत नाही. ठीक आहे, हे चला. बघा आमचा कुठला तुमचा वैर नाही रोष नाही. आमचा फक्त कधी आम्ही तुम्हाला कधी बोललो नाही, पण आज ही चुकीची काम आहेत ना. 4 कनेक्शन चोरून बिल्डर घेतो आणि ग्रामपंचायत गप्प आहे. आणि या 25 कनेक्शन देतात, रुपयाची पावती नाही. भाऊसाहेब तुम्ही पहिले कारवाई करायची, कोणी साधी मोटर लावली तरी तुम्ही कारवाई करायची. आज ते 2 HP चा पंप लावतोय ना, 2 HP चा पंप म्हणजे खाड्या विभागाचं पाणी आणि मोहचोडी विभागाचं पाणी दोन्ही पाणी घेतोय तो. 2-2 HP म्हणजे 4 HP पंप हलवतो. 15 मिनिटातच त्याची टाकी भरली असेल. 15 मिनिटात 100%. आमच्या समोरच टाकी भरली. त्याच्यावरती तुम्ही कारवाई त्याच्यावर करणार कारवाई का? करा. सांगा. त्याच्यावरती पण कारवाई आणि करतो, तुम्ही लाईनवरती पण कारवाई करतो. त्याच्याकडनं पैसे का नाही घेतले मग ते पण आम्हाला सांगा. ऑर्डर कशी काय दिली? हा ना. साहेब तुमच्या सहीची ऑर्डर आहे, तुम्ही उत्तर द्या. त्यांना दोघांना माहित नाही की कनेक्शन नाही नाही, हे ग्रामसेवकांना सगळं माहिती आहे. ग्रामसेवकनी त्यांच्या सहीने ऑर्डर दिलेली आहे, पण त्याची विकासाची पावती आणि फी का घेतली नाही. आणि आपल्याला आणि तुम्हाला ऐकायचं ते तुमचं काम आहे. तुमचं काम आहे, तुम्ही पावती फाडली का नाही बघून. आणि पहिली गोष्ट मुळात तिथे कनेक्शनच देता येत नाही. तो ठरावामध्ये आहे दिलीच कशी काय? ठराव झाला होता ना तुमचा. अहो कर्मचारी पण तुमच्यावर ठरवत नाही पाहिजे. पाणी वाढलं तिथं कनेक्शन साहेब हे नॉर्मल दाखवलंय, अजून नाही. नाही निघेल 42 कनेक्शन मी नेरळला येणारच नाही. एवढे कनेक्शन निघते. मी परवा दिवशी निदर्शन आणून दिलं. आणि कोणाला हद्दीतली चिकनची टपरी तिची घरपट्टी नाही अतिक्रमण आहे, तिला कनेक्शन तुम्ही दिलं. बाय हा 4 पाट्यावरची याला सांगितलं ऑर्डर काय नाही झालं. हा, टपरीला. आज असं समजलं जाते की नेरळ ग्रामपंचायत मध्ये की जे ग्रामपंचायतचं पावती बुक आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर पावती बुक छापले गेलेत खोटे. हा आणि ते विजय मिसेकडे असतील पण नोंदवून घेतो कंपल्सरी. केलं आता. ग्रामपंचायतला खोटे पावती बुक छापले गेले, बाहेरच्या बाहेर कनेक्शन दिलं जातंय. काय आता लुटून झाले चेक करा. अजून किती घालणार आहेत ते तरी सांगा तुम्ही गावाला. आज मला सांगा कर्मचाऱ्यांचे पगार बिगार पैसे जमा होतील ना. आमचे पैसे जमा आले ताजा ना. दोरका व्हॅलीचा उदाहरण एवढा गाजून पण मी त्यांना सांगितलं नका देऊ तरी तुम्ही त्यांना एवढा होऊन 4 कनेक्शन दिले. त्याचे पैसे हो दिले, त्याचे पैसे पण नाही. त्याचे पैसे पण नाही का. कोण ते तुमचं 4 कनेक्शनचे फक्त पावती फाडली नॉर्मल बा. तुम्ही पावत्या फाडा ना विकासाच्या 1.5-2 घेतात ना. पगार कशी होती कामगारांची साहेब? आज एखादा माणूस गटार आता मी 5 दिवस झाले पावसामध्ये सांगतोय की 2 लाईटी लावा. साध्या 2 लाईटी एलईडी. ते बोलतात मला प्रशासक साहेबांनी सांगितलं लाईट नाही लावायची. गल्ली इंटरनल भागामध्ये अहो, गल्ली- आतल्या भागामध्ये आणि तुमच्या ठिकाणी मी असतो ना 500 रुपये नाही खर्च केले असते. हे लावून बोलू. पण लोकांना फायदा असेल तर बघून लावा. इंटरनल पेशंट मध्ये नका लावा. लोकांच्या प्रायव्हेट जागेत तुम्हाला लावायला नाही सांगते आम्ही, सार्वजनिक जागेत लावा सांगतोय. सार्वजनिक जागेत लोकांच्या जर रस्ता असेल तर तो विषय आम्ही- नाही, नाही. विषय ऐक ना. आता पत्रकार त्याला प्रश्न विचारले त्याची उत्तर द्यायचे ना आपण जर हे शकतो. या. कारवाई करतो. कल्पना नव्हती साहेबांना मोटरची, पण आता आपण त्याच्यावरती कारवाई करून मोटर जप्त करू. ते संबंधित लाईनमॅनला पण आपण नोटीस देऊ आणि संबंधित ठेकेदारावरती पण गुन्हा दाखल करू. बिल्डरवरती पण सत्याला आपल्या योजनेचं पुनर्जीवन करायला त्या माणसांनी आपण लोकसभा केला. त्यासाठी आपण त्याचं हे केलं. त्यांनी आपल्याला तिथं लेबरला दिले पैसे, त्यानंतर त्यांनी ट्रान्सफॉर्मर दिला, त्यानंतर ती लाईन दिली. त्यामुळे आज निराकरणात 2 टाइम पाणी द्यायचा प्रयत्न आपला कुठेतरी काही अंशी सक्सेस झाला. तो ट्रान्सफर आपण त्याचं बघूया ना नाही सर. बघू नये. मला सांगा ते कनेक्शन रद्द व्हायला पाहिजे. कुठले ते नका सांगू. पावती फाडली नाही त्याची. त्याची पावती 4 आण्याची पाडली नाही. रद्द व्हायला पाहिजे. पावत्या आहेत हा. 25 कनेक्शनचे पावत्या आहेत त्याने एवढंच फक्त बोललं. माझ्या माहितीप्रमाणे नाही होत. एवढं त्या परत विषयावर ऐक दीपक जे पावत्या आहेत त्या संबंधित 25 कनेक्शन दिले त्याच्या पावत्या आहेत. नाही. माझं आता समजलं की नाही येत. आणि ममदापूरला जिल्ह्यात त्या संदर्भात काय पावत्या वगैरे आपल्याकडे काय त्याचं लेखी आहे का की यांना कनेक्शन दिलं? नाही, पण पावत्या पण नाही, त्याचं आताच समजलं मला. त्याची आहे ना बाबा यांचं 33 कोटी देव सोडून यसला 3 कोटीच्या शब्दी घातो. दोरका व्हॅलीची पावती काय काय म्हणतो समजा. दोरका व्हॅलीने तुम्हाला काय मदत केली ती सांगा. कनेक्शन दिले किंवा ऑर्डर मी तर नाही सेकंड. ममदापूर येथील आसरा आहे जे 4 कनेक्शन दिलेले आहेत चोरून. आज त्याची ममदापूरला ग्रामपंचायत मध्ये मासिक मिटिंगला आणि ग्रामसभेला ठराव झाला. ठराव मीच केलता
की ज्या ठरावामध्ये की नेरळ गावाला पाणी पुरत नसल्यामुळे बिल्डरांना गावकीला सोडून बिल्डरला पाणी कनेक्शन देऊ नये हा ठराव जाता 4 वर्षापूर्वी. तरी देखील ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वतःच्या सहीनी कर्मचाऱ्यांना 4 कनेक्शन देण्याची ऑर्डर काढली, पण 4 कनेक्शन देत असताना ते तर चुकीचे दिले. 1 रुपयाची सामान्य पावती ही फाडली नाहीये. मग याचा अर्थ जे बिल्डरांकडनं पावतीचे पैसे घेतले हे पैसे गेले कुठं? बिल्डर सरळ सरळ सांगतो माझ्याकडनं 12.5 लाख रुपये घेतले ग्रामपंचायतनी, मग हे 12.5 लाख रुपये गेले कुठं? आणि ग्रामपंचायतची पावती फाडताना आज सामान्य नागरिक आले, त्यांना पिळतात 10 ते 5 हजार रुपये पावतीला, 15 फेऱ्या मारायला होतात. बिल्डरला एक कुठली सोय? सामान्य पावती असते ना 1500ची, कनेक्शन फी ती सुद्धा पाडली नाहीये. तर आता आमच्याकडे